एखादा फ्लॅट विकत घेतोय आपण रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत असतोय त्यावेळेस अमेनिटीज फार महत्त्वाच्या असतात. एक क्लास लाईफस्टाईल जर तुम्हाला जगायची असेल तर आपल्या मिरजेमध्ये हायवे रोड टच म्हणजे लक्ष्मी मार्केट असेल किंवा मिरजेचं जे स्टँड आहे तिथून एकदम नियरेस्ट लोकेशनला एक सुंदर आणि मोठा प्रोजेक्ट आपल्याकडे आलेला आहे. आणि आता स्वतः सर आपल्याला या प्रोजेक्टबद्दल माहिती सांगणार आहेत. तर हा जो प्रोजेक्ट आहे ना हा पूर्ण मिरजमध्ये नाही तर पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये अशा अम्युनिटीज तुम्हाला फार कमी बघायला मिळणार आहेत. म्हणजे एक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. तर नमस्कार सर, आता आपण प्रोजेक्ट बघायला आलोय आणि या प्रोजेक्टमध्ये असं काय खास आहे की बाबा जे इतर प्रोजेक्टमध्ये आम्हाला मिळणार नाही आहे? आपण ह्या प्रोजेक्टमध्ये असं करतो की आपण मॉल आणि त्याच्या मागे आपण रेसिडेन्शियल फ्लॅट्स अशी स्कीम काढलेली आहे. अच्छा, म्हणजे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल. रेसिडेन्शियल या प्रोजेक्टमध्ये असं काय खास आहे की बाबा जे इतर प्रोजेक्टमध्ये आम्हाला मिळणार नाही? हा फर्स्ट आपल्या मिरजेत पहिल्यांदा मॉल होतोय आणि मॉलच्या मागे आपण 3 बिल्डिंग रेसिडेन्शियल देतोय. रेसिडेन्शियल आपण असं प्लॅन केलेलं आहे की आपण फ्लॅट बंगलो सारखे फ्लॅट देतो. हा, म्हणजे एकदम लक्झरियस. आपला मिनिमम स्क्वेअर फीट तरी किती असणार आहे सर? 2 BHKचा 950 आहे, 3 BHKचा 1134 आहे, 1122 आहे. आणि तुमची फॅमिली मोठी आहे आणि तुम्हाला 3 BHK पाहिजे, मोठा लक्झरियस फ्लॅट तुम्हाला डिझाईन करायचा स्वतःच्या हिशोबाने, तर बरंचसं कन्सल्टिंग जे आहे ते स्वतः डेव्हलपर कडून मिळणार आहे. म्हणजे इंटेरियरच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या फ्लॅटमध्ये काही गोष्टी चेंजेस करायच्या असतील तर सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे सर की मेट्रो सिटीजमध्ये म्हणा, मुंबईला, पुण्याला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये प्रोजेक्ट बुक केला जातो. का केला जातो? कारण मनाला येईल तसे त्या गोष्टीमध्ये चेंजेस तुम्ही इंटेरियरचे करू शकताय. बरोबर. ज्यावेळेस रेडी पोझिशन फ्लॅट मिळतोय त्यावेळेस त्यातला सगळ्यात मोठा मायनस पॉईंट काय असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही बेसिक बदल सोडला तर काही मोठे चेंजेस करता येत नाहीत. पण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इंटरनल तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडाफार चेंज करू शकता. हो, बरोबर. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला स्वतःच्या हिशोबाने काही बेसिक चेंजेस करायचे असतील किंवा स्वतःच्या हिशोबाने ऑप्शन्स रेडी पोझिशनमध्ये बऱ्याचदा मला असं बघण्यात मिळालेलं आहे की ऑप्शन्स कमी असतात. म्हणजे आता एखाद्या प्रोजेक्टमध्ये समजा 50 फ्लॅट आहेत किंवा 30 फ्लॅट आहेत, 30 फ्लॅटमध्ये रेडी पोझिशनपर्यंत प्रोजेक्ट यूज तर फक्त 5 फ्लॅट अवेलेबल आहेत. म्हणजे ऑप्शन्स फार कमी असतात, तुम्हाला त्यातलंच काही ते सिलेक्ट करायला लागते. आता तुम्ही कुठेही फ्लोअरला घेतला किंवा ग्राउंड फ्लोअरला किंवा टॉप फ्लोअरला घेतला तर आपला सेम रेट असणार आहे. कुठल्या कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करता येणार आहे किंवा मला कुठल्या फ्लोअरला राहायचंय, हो, मला फर्स्ट फ्लोअरला राहायचंय का मला 5व्या मजल्यावर राहायचंय. टोटल किती मजल्याचा हा प्रोजेक्ट आहे? आपलं 15 मजल्याचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे मिरजेमध्ये एवढ्या मोठ्या म्हणजे जवळजवळ 38 गुंठ्याच्या ह्याच्यावर प्रत्येक विंग जवळजवळ 15 फ्लोअरची आपली. हो, 15 फ्लोअरची आहे. मॉल वगैरे किती आपला ह्याचा? मॉल आपलं 7 फ्लोअरचा आहे. 7 फ्लोअरचा मॉल आहे आणि 15 फ्लोअरचे आपले पूर्ण 3 विंग आहेत ना टोटल? 3 विंग आहेत टोटल. आणि ह्या विंग मध्ये मी एक स्पेशल गोष्ट अशी ऐकायला मला मिळाली आहे. म्हणजे मार्केटमधूनच मला हे कळालं की आपल्या ज्या विंग आहे त्याचं जे डिझाईन आहे ते एवढं भारी आर्किटेक्टनं डिझाईन केलेलं आहे की सगळ्या विंग एकमेकांना आतून कनेक्टेड आहेत. तसं हो, सगळ्या फ्लोअरवरती आपण कनेक्टिव्हिटी दिलेलं आहे. ओके. आणि म्हणजे मला समजा आता विंग आपल्या ABC अशा टाइप मध्ये असणार आहेत? नाही, आपण JP टॉवर 1, JP टॉवर 2 आणि JP टॉवर 1, 2, 3 मध्ये मला समजा मी 1 नंबरच्या विंग मध्ये आहे आणि मला समजा 2 नंबर किंवा 3 नंबरचे जायचं आहे तर मला खाली पार्किंग मधून येऊन जायची काही? नाही, असं नाही. तुम्ही ज्या फ्लोअरवरती आहात त्याच फ्लोअरवरती तुम्ही दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाऊ शकता. म्हणजे असं प्लॅनिंग आणि असं मॅनेजमेंट, विंग टू विंग जी कनेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला बाकीच्या प्रोजेक्टमध्ये अजिबात बघायला मिळत नाही. आणि ह्यामुळे काय होतं ते प्रोजेक्ट कॉस्टली होतोय पण त्याचा एक प्रीमियमपणा किंवा जो एक्स्ट्रा लुक असतो किंवा ते जे काही फॅसिलिटीजच्या बाबतीत म्हणजे ही एक अम्युनिटीजच आहे. म्हणजे मला समजा आता माझा एखादा नेबर आता दुसऱ्या विंग मध्ये मला काही ओळखीचा माझा मित्र राहतोय आणि मला जायचं आहे त्याच्याकडे तर मी डायरेक्टली त्याच्याकडं बिल्डिंग टू बिल्डिंग जाऊ शकतो. म्हणजे फार आपण जास्त कस्टमरचा विचार केलेला आहे. आपण काय केलंय, कस्टमर भविष्य पूर्ण म्हणजे राहणार आहे, म्हणजे तिथं त्याचं आयुष्य घालवायचं आहे. आयुष्य घालवायचं आहे. त्या हिशोबाने आपण प्लॅन केलेला आहे. म्हणजे त्यांना पुढे त्रास होऊ नये म्हणून आपण सगळ्या फ्लोअरवरती कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. सर, आता सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे पार्किंगचे इश्यूज असतात. म्हणजे एवढी मोठी सोसायटी आहे, एवढं मोठा प्रोजेक्ट आहे आपला, तर बऱ्याच वेळा काय होतं ॲज एक कॉमन बायर म्हणून आता माझ्या पण मनामध्ये प्रश्न येतो की बाबा मी एवढा नवीन फ्लॅट विकत घेतोय तर मला पार्किंग माझ्या कारला एकदम बेस्ट असलं पाहिजे, मला कंजेस्टेड पार्किंग नको किंवा परत बिल्डिंग बनल्यानंतर मला पार्किंगमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स नको आहेत. तर आपलं 4 व्हीलर पार्किंगचं म्हणा किंवा कॉमन पार्किंगचं म्हणा कशा पद्धतीने मॅनेजमेंट आहे?
आपण आपले टोटल रेसिडेन्शियल फ्लॅट्स 90 आहेत, 90 Okay. फ्लॅट आहेत. म्हणजे 90 फ्लॅटचा हा भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे. हो. आणि या प्रोजेक्टमध्ये मला असं ऐकायला मिळाले की बाबा ज्या वेळेस तुमचा प्रोजेक्ट लॉन्च झाला त्याच वेळेस तुमची बुकिंग सुरू झाली, म्हणजे ही हो. गोष्ट खरी आहे का? पहिल्या दिवशीच आपले 10 बुकिंग झाले. ओके. आणि आपण पार्किंगचा जो विषय आहे ते आपण प्रत्येक फ्लॅटला आपण पार्किंग इन्क्लूड देतो. ओके, म्हणजे सेपरेट प्रत्येकाला वैयक्तिक पार्किंग आहे, म्हणजे आणि- कोणाचाही काही त्यामध्ये तुमच्या पार्किंग मध्ये कोणाचाही रोल येत नाही. रोल येत तुमचं वैयक्तिक रिझर्व्ड पार्किंग असणार आहे. हो. त्यामध्ये तुम्ही बिंदास तुमचं 4 व्हीलर पार्क करू शकता. प्लस आपल्या ज्या विंग आहे त्याचं जे डिझाईन आहे ते एवढं भारी आर्किटेक्टनं डिझाईन केलेलं आहे की सगळ्या विंग एकमेकांना आतून कनेक्टेड आहेत. तसं हो, ते- सगळ्या फ्लोअरवरती आपण कनेक्टिव्हिटी दिलेलं आहे. ओके, आणि म्हणजे आपण मला समजा आता विंग आपल्या ABC अशा टाइप मध्ये असणार आहेत. नाही, आपण JP टॉवर 1, JP टॉवर 2 आणि JP टॉवर 1, 2, 3 मध्ये मला समजा मी 1 नंबरच्या विंग मध्ये आहे आणि मला ओके. समजा 2 नंबर किंवा 3 नंबरचे जायचं आहे, तर मला खाली पार्किंग मधून येऊन जायची काही. नाही, असं नाही. तुम्ही ज्या फ्लोअरवरती आहात त्याच फ्लोअरवरती तुम्ही दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाऊ शकता. आपण रेसिडेन्शियलचं 2 BHK तुम्हाला 3D व्ह्यू दाखवतो. प्रोजेक्ट मध्ये आपला फ्लॅट असा दिसणार आहे. हा, फ्युचरमध्ये आपला फ्लॅट असा दिसणार आहे. ओके. फ्लॅटमध्ये मास्टर बेडरूममध्ये आपण बाल्कनी दिलेलं आहे. अटॅच बाथरूम असणार आहे. हो. किचनमध्ये युटिलिटी असणार आहे. हा. कॉमन वॉशरूम असणार आहे. बेडरूम असणार हो. आहे. लिव्हिंग एरियामध्ये पण आपण बाल्कनी दिलेली आहे. ओके. म्हणजे हा लक्झरियस आणि वेंटिलेशन आणि 3 BHK समजा माझी मोठी फॅमिली असेल तर आपण 3 BHK सेम असणार आहे. फक्त एक बेडरूम ऍड होणार आहे त्यात. हो. 2 त्यामध्ये balcony- सुद्धा तुम्हाला इथं हॉल आहे, इथे बेडरूम आहे, ही सुद्धा एक बेडरूम आहे, बेडरूम फर्स्ट आहे. बेडरूम. हो. या 2 बेडरूम ही 3rd बेडरूम आहे आणि ह्याला सुद्धा तुम्हाला मोठी बाल्कनी बाल्कनी असणार आहे. किचनला सुद्धा हा ड्राय स्पेस आहे, म्हणजे वॉशिंग मशीन प्लस कपडे हो. वगैरे वाळू देऊ शकतो. 3 BHK मध्ये आपण 2 बेडरूमला बाल्कनी दिलेली म्हणजे आहे. 2 बाल्कनी मोठ्या आहेत आणि सगळ्यात मोठा तुम्ही मगाचा प्लस पॉईंट काय बोलतो सर, आपल्या अनेक फॅसिलिटीज आहे, म्हणजे अमेनिटीज मध्ये आपल्याला काय मिळते. आपण इंटरकॉम टेलिकम्युनिकेशन दिलेलं आहे. त्याचा म्हणजे- काय म्हणजे त्याचा उपयोग काय होणार आहे आम्हाला, जसे की कोण डिलिव्हरी बॉय आला म्हणजे किंवा बाहेरचा एखादा व्यक्ती आपल्याकडे आला तर आपल्याला इन्फॉर्म केल्याशिवाय तो आतमध्ये येणार येऊ नाही. शकेल. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एवढ्या लक्झरियस आणि मिरजेतील फर्स्ट टाइम जवळजवळ 1 एकर लँडस्केपमध्ये असलेला हा एवढा प्रीमियम टाउनशिपमध्ये स्वतःचं घर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या साईटला एकदा व्हिजिट करा. आणि या प्रॉपर्टीच्या अजून डिटेल्स तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिला त्याला 100% तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकताय. आणि तुम्ही एवढी छान माहिती दिल्याबद्दल सर मनापासून तुमचा आभारी आहे.